काय ग जिप्री न ग तू आ काय म्हणतेय ग सखू काय म्हणतेय ग सखू नाही नाही म्हणजे भेटत नसेलच तुला हद्दपार केलंय ना तिला पण तुळसा या जिप्रीच्या मनावर त्या सखूचा फार मोठा पगडा होता हो ना ग पण काय करून ठेवलंय त्या दळभद्री सखून बघतेस ना तू सखूला गृहलक्ष्मी म्हणून मोठ्या मानानं मी घरात आणलं पण मेली मुलं पळवणारी हडळ निघाली आणि काय ग तुळसा तू कशी ओळखतेस ग या जिप्रीला आ ए आ ए ए आ हा हो मालकीणबाई मी या गावात आले ना सगळ्यात पहिल्यांदा तेव्हा जिप्रीचीच ओळख झाली होती माझी ए पण तुळसा गावात कुणालाच हिची भाषा कळत नाही तुला कशी काय कळते ग मैत्रीण मालकीणबाई माझी ना लहानपणी एक मैत्रीण होती तिलाही बोलता यायचं नाही हो मग तिच्या बरोबर राहून राहून मलाही सवय झाली म्हणून कळतं मला हा त्या मैत्रिणीचं नाव छपरी होतं का नाही ही झिपरी ती छपरी अगं पण झिपरी वाड्यावर ये जा अधून मधून सखूला बंदी आहे वाड्यावर यायची तुला नाही काही गप्पा झाल्या असतील तर निघूया का सखू चल अगं सवयीनं सखू म्हटलं तुळसा तुळसा म्हणायचं होतं मला पण तोंडून सखू आलं चल अगं निघायचंय ना घरी खूप काम आहेत चल पिठुरा या बाईला संशय आलाय सखुताई वाघिणीच्या गुहेत निघालीये तिचं रक्षण कर अरे शंभू विनू मामाच्या लग्नाचा विषय आहे ना हे बघ तू अजून लहान आहेस तू का पडतोयस यात अरे पण दिगू मामा तुळसा मावशीला विनू मामाशी नाही तुझ्याशी लग्न करायचंय शंभू काही काय बोलतोयस त्या तुळसाने सांगितलं तुला असं बोलायला छे ती कुठे काय बोलते मीच हुशार आहे मीच ओळखले शंभू मी म्हंटल ना तुला यात पडू नकोस म्हणून जा बरं खेळायला आणि ऐक आता बोललास ते बोललास पण बाकी कुठे असं वायात बोलू नकोस जा सावकार बघितलं ना मी तुम्हाला हेच सांगत होते पण तुम्हाला पटतच नव्हतं आता नखा एवढा शंभू सुद्धा तेच बोलतोय त्या तुळसाची तुमच्यावर नजर आहे काल रात्री सुद्धा आपल्या अंगणातलं बोलणं तिने ऐकलं असणार म्हणूनच रडायचा कांगावा करत होती ती मी आता शंभूला काय म्हंटल तू ऐकलं नाहीस का वाह्यात हा विषयच माझ्यासाठी वाह्यात आहे मला सगळ्यांना ना खूळ लागलाय नको तो विषय सगळत बसतात मला या असल्या गोष्टीत ना अजिबात रस नाही
मला पिढीवर काम आहे. सावकार, तुम्ही मान्य करा नाही तर नका करू. मला खात्री पटलीये त्या तुळसाची तुमच्याचवर नजर आहे आणि आता ती तुमच्या आसपास पण येणार नाही याची काळजी मी घेईन. सखू, ओ मालकीण बाई, काही हवंय का? बघ, आज सकाळपासून 2दा सखूचं नाव घेतलं ना. त्या दळभद्री सखूचं नाव घेतलं ना तर मला पुन्हा जप करावा लागेल. जपमाळ घे बघू. हे घ्या. बरोबर पकडली गेलीस. बोल, कोण आहेस तू? जपमाळ कुठे असते हे तुला कसं समजलं? हे घर नवीन आहे ना तुझ्यासाठी. सवयीची असल्यासारखी काढून दिलीस. बिचारा या तुळसाच्या मागे कशाला लागलेत? काय ही वृत्ती, काय हा स्वभाव? हे घर तुझ्या ओळखीच असल्याप्रमाणे अगदी सराईतपणे इथे वावरतीयस, सहज काम करतीयस. बोल, कोण आहेस तू? बोल. अहो मालकीण बाई, मी तुम्हाला ना ती जपमाळ तिथे ठेवताना पाहिलं होतं म्हणून पटकन आणून दिली. तुळसा, अगं कुठे आहेस ग तू? अगं जरा हे वाटण वाटून देतेस का ग मला? ओ काकू, आलेच. आले हा काकू. काही म्हण, पण काहीतरी पाणी मुरतंय हे नक्की. काहीतरी गडबड आहे हे निश्चित. आता ते शोधायला हवं मला. विठुराय, तुझ्या समोर आत्ताच दिवा लावता येतो रे. दिवसा कशी लावू? उगाच कोणाला तरी संशय यायचा. तसं सासूबाईंना संशय आलाच आहे असं वाटतंय रे. सकाळपासून जणू त्या माझ्या मागावरच आहेत. खोदून खोदून आडवे तिडवे प्रश्न काय विचारतात. आणि तुला माहितीये, 2दा तर माझी कसोटी घ्यायला त्यांनी मला सखू म्हणून हाक मारली आणि मी पण चुकून होऊ दिली. तसं सावरून घेतलं मी, पण त्यांना संशय तर आला नसेल ना. विठुराया, कधी कधी वाटतं आहोंना खरं खरं सांगून मोकळं व्हावं, पण भीती वाटते रे. सध्या त्यांच्या मनात माझ्याबद्दल एवढा द्वेष भरलाय ना की मी असं काहीतरी सांगायचे आणि ते क्षणभरही मला घरात राहून देणार नाही. उगाच आगीतून फुफाट्यात जायचे मी. नको, ही वेळच बरोबर नाही. आता नको सांगायला. पण विठुराया, तू आहेस ना माझ्या पाठीशी. तुझाच आधार आहे रे मला. रमाई, रमाई, अगं उठ, मला भीती वाटतीये. शंभू, अरे आता तरी मला सुखाने झोपू दे रे. हा, किती छळतोस रे मला. दिवसभर छळतच असतोस. हा, मी झोपते, तू पण झोप. अगं पण झोप झोप झोप.
झोप रे बाळा, झोप झोप झोप, हा, झोप झोप. तुळसा मावशी, तुळसा मावशी. शंभू बाळ, अहो इतक्या रात्री उठून का आलात? काय झालं? स्वप्न पडलं का? मला भीती वाटत होती म्हणून मी रमायला उठवलं, तर तीच मला ओरडली, म्हणून मी तुझ्याकडे आलो. बरं, काहीच हरकत नाही. आता मी आहे ना, अजिबात घाबरायचं नाही. हा, तुम्ही निवांत इथेच झोपा. हा, झोपा झोपा, अजिबात घाबरू नका. डोळे बंद करा पाहू. शंभू, शंभू, शंभू पलंगावर नाहीयेत. कुठे गेला असेल? अरे देवा, परत कोणी माझ्या शंभूला पळवलं की काय? बाबाजी महाराज, शंभू, ए शंभू बाळा, अरे कुठे गेलायस तू? शंभू, शंभू, ए शंभू. सखू सुद्धा मांडणीत असाच दिवा लावायची. म्हणजे ही, बापरे, सखू पुन्हा आली की काय घरात? आत्ताच्या आता हिच्या झिंज्या पकवून सगळ्यांसमोर घेऊन हे कोण आहे ते सगळ्यांना सांगू का? सासूबाई, सासूबाई. दोन दोन तुळसा झोपलेली एक आणि ही दुसरी. घाबरलात का? सगळ्यांना जाऊन सांगाल की चेटकीण परत आली आहे? सांगा, सांगा ना. पण बघा, शंभू माझ्या कुशीत झोपलाय. मी गळा दाबीन त्याचा, मी गळा दाबीन त्याचा, गळा दाबीन. दाबू, हा, शंभूचा गळा दाबू, शंभूचा गळा दाबू. अरे देवा, मला भास झाला की काय? खरंच दुसरी तुळसा दिसली की माझ्या मनातले विचार होते ते. नाही नाही, पण घाबरून जाता कामा नये. सावध राहून हुशारीने गनिमी काव्याने मला तुळसाला जाळ्यात अडकवून सत्य जाणून घ्यायला हवं. काही करून चालणार नाही. आता पुढचं पाऊल उचलायलाच लागेल, नाहीतर ही घराचा सत्यानाश करेल. अहो शंभूराजे, तुम्हाला आंघोळ घालायची म्हणजे माझीच अर्धी आंघोळ होते.
पुरे झालं आता पाण्यात खेळणं. बाधेल तुम्हाला, सर्दी होईल. माझा उजवा डोळा का फडफडतोय? अशुभ संकेत नाहीये ना हा? विठुराया, तुळसा, तुला रमाईने आत बोलवलंय. विठुराया, का रे बोलावलं असेल? डोळा पण फडफडतोय. अशुभ तर होणार नाही ना काही? शंभू, बस झालं आता. अंगापासून कपडे घाल, थंडी भरेल अंगात. तू चल ग, बघत काय बसलीयस? तो करेल त्याचं. कुकुला बाळ नाहीये तो आता. चल तू आवर. शंभू, शंभूराजे, तुम्ही आटपा पटापट, मी आलेच. महामायाच्या मनात काय आहे कोण जाणे. नक्कीच त्या लग्नाबद्दल बोलतील. खंबीर राहा, अहो कुछ खाऊ नका. हा, लक्षात आहे ना, आता माघार घ्यायचीच नाही. अहो. विठुराया, आता कशाला सामोरं जावं लागणार आहे? जाऊबाईंनी माझ्यासमोर एक प्रस्ताव मांडला होता. आजवरचा पायंडा असा आहे की घराण्याला, लौकिकाला साजेसे निर्णय मी घेते. मग तो छोट्या बाबतीत असो किंवा मोठ्या, पण अंतिम निर्णय माझाच असतो. नाही जाऊबाई, मी तुमच्याशी आधीच बोलले. आमचा निर्णय. थांबा जाऊबाई, थांबा. अहो, मी काय बोलते ते तरी ऐकून घ्या. बोला. दिगू, भाऊजी, जाऊबाईंचा प्रस्ताव मला मान्य आहे. उत्तम विचार आहे. आणि आपल्या विनूसाठी तुळसासारखी गुणी बायको शोधून सापडणार नाही याची खात्री पटली आहे मला. तेव्हा भाऊजी, उद्याच्या उद्या गुरुजींना बोलावून घ्या आणि लवकरात लवकर मुहूर्त काढा. आहा, सासूबाईंनी सगळ्यांची बोलती बंद केली आहे. ही लबाड तुळसा बरोबर कचाट्यात सापडली. पावली, कुलस्वामीनी पावली. अगदी माझ्या मनासारखं झालं. विनू, तुझं लग्न ठरलं हो, आणि ते सुद्धा मला हव्या त्या मुलीशी. नशीबवान आहेस तू. तुळसासारखी गुणी मुलगी मिळाली तुला. आणि आता जाऊबाईंनी शिक्कामोर्तब केलाच आहे, तर लग्न झालंच समजा. अगं, वहिनीची पद्धतच तशी आहे. त्या सगळ्यांना सांभाळून चालत असतात. म्हणून तर त्यांनी हा सगळा डोलारा उभा केलाय. चला चला चला, मी आता कामाला लागतो. गुरुजींना बोलावतो. विनू, खुश ना? आता जबाबदारी वाढणार. आणि तुळसा,
नशीब काढलंच बाई. बघा तरी तुळसाचा चेहरा बघा, कशी कोरी मोरी झालीये. मनात आनंदाच्या उकळ्याच फुटत असतील, हो की नाही ग तुळसा? लायकीपेक्षा जास्त मिळालं की आनंद होतोच नाही का? आणि तुळसा, आमचा विनू बिचारा साधा भोळा हळवा आहे. हा, खूप प्रेम करेल तो तुझ्यावर. आणि तूही त्याला सांभाळायचं बरं का. आणि हो, माझा पण मानपान करावा लागेल हा. थोरली जाऊ आहे मी. नाही म्हणजे नवरा नवरा करत बसू नकोस, जावेची पण सेवा करावी लागेल हा. आणि मोठ्या घरची सून होणं हे धुणी भांडी करणे इतकं सोपं नसतं बाई. विठुराया, तू मला कोणत्या संकटात ढकललेस रे? लाजली लाजली हो तुळसा. अगं साहजिकच आहे, लाजणारच. बरं विनू, आज दिगूच्या पाया पड, वहिनींच्या पाया पड, आशीर्वाद घे त्यांचा. नाही नको, माझा आशीर्वाद तर अजिबात घेऊ नको. लग्न, बायको, संसाराच्या बाबतीत मी दुर्दैवी. इथे माझ्या संसाराच्या चिंधड्या झाल्या, मी काय आशीर्वाद देणार? पण काय रे विनू, नाही नाही म्हणता तुळसा बरोबर बरं सूत जमवलंस रे. हा? आमचा पठ्ठ्या पण लाजला बघा. चला, आज मी ना गोडाचा स्वयंपाक करते आणि तुळसाला आवडतं तेच गोड करते. तुळसा, अगं काय करतेस तुळसा? तू कशा पायी नदीवर चाललीस? आता माझा हात बरा आहे, द्या म्या कापड धुती. तुळसा, ए तुळसा थांब. या बया, अशी काही आता काय झालं म्हणावं हिला? तुळसा, अगं ए तुळसा, गंगे, अगं तुळसा कुठे आहे ग? ती बघा माझ्या हातातनं कापडाची टोपली घेऊन तरातरा नदीवर गेली. अगं खुळी झालीस का ग गंगे? आता तुळसाला ही असली कामं सांगायची नाहीत आणि करूही द्यायची नाहीत. ती या घरची सून होणार आहे. माझ्या विनूशी तिचं लग्न ठरलं. अहो काय सांगता? चौबई अहो, हुरळून जाऊ नका. ही सोयरीक आनंद देणारी असेल की दुःख, ते लवकरच कळेल. फास टाकलेला आहे. सावच काय करतं ते बघूया.